हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी 2.0 मध्ये मी चंचल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. MPSCच्या वेबसाईटवर ग्रुप सी बाईन प्री परीक्षा आहे त्या 7 तारखेपासून त्याचा फॉर्म सुरू झाला आहे, 7 ऑक्टोबरपासून. तर तुम्ही गट क च्या परीक्षा देणार असाल तर हा जो प्रीचा पेपर आहे, कंबाईन प्रीचा पेपर आहे, हा तुमच्यासाठी एक उदाहरण म्हणून आहे की अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. आणि हा ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा पेपर आहे आणि ही जी परीक्षा झाली होती ती 1 जून 2025ला झाली होती. या परीक्षेचा जो विषय आहे तो आहे सामान्य क्षमता चाचणी. म्हणजे यामध्ये कोणकोणते विषय येतात तर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, GK, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन हे असे विषय या सामान्य क्षमता चाचणीमध्ये येतात. या परीक्षेची जी प्रश्नपद्धती आहे आणि गुण आहेत ते एकूण प्रश्न 100 आहेत आणि एकूण गुण 100 आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे. आणि लक्षात ठेवा, या परीक्षेमध्ये MPSCच्या सर्व परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहे ते सोडवत असताना खूप लक्षपूर्वक आपल्याला ते सोडवायचे असतात. चला तर मग सुरू करू की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या आहेत. यामध्ये ऑप्शन ABCD दिली आहे आणि पर्यायी उत्तरामध्येही 1 2 3 4 असं दिलेलं आहे. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 A, B आणि D फक्त हे बरोबर आहेत. तर यामध्ये A सोशल सर्व्हिस लीग नाम जोशी यांनी स्थापन केली. B आहे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपाळकृष्ण गोखले. प्रेस्ड क्लासेस मिशन वीरा शिंदे. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असे केले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत सरकारचा कायदा 1950. तिसरा प्रश्न आहे कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. तर यामध्ये ऑप्शन ABCD असं दिलेलं आहे आणि त्यामध्ये पर्यायी उत्तरं 1 2 3 4 असं दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 A, C आणि D. A अंबाला, C सियालकोट आणि D डमडम. ओके, तर ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे की कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली. तर ऑप्शन क्रमांक यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग यांच्या काळामध्ये दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 6 सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 होनाजी बाळा हे सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी संबंधित नव्हते. ओके, आय होप तुम्हाला आवडत आहे, समजत आहे अशी मी आशा करते. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर नेक्स्ट जो प्रश्न आहे 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न विधान A आणि B आहे. पहिला विधान सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. विधान B आहे मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले. तर हे कोणी केलेलं आहे. तर यामध्ये याचं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. मोहम्मद अली जिन्ना यांनी मोहम्मद अली जिन्ना यांचा सरोजिनी नायडूंनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून गौरव केला. प्लस ते काय म्हणलेले आहेत कायदेमंडळातील भाषणामध्ये म्हणले होते की मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे असं म्हणणारे कोण होते. तर मोहम्मद अली जिन्ना होते. प्रश्न क्रमांक 8 जोड्या लावा. तर यामध्ये ABCD आहे. याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन Aचं 1899 गुराखी मुंबई येथे. तर याचं ऑप्शन क्रमांक 3 आहे श्री ल.ना. जोशी. B आहे 1906 भाला पुणे. तर याचं जोडी आहे भोपटकर. 1907 हरिकिशोर यवतमाळ. याचं ऑप्शन आहे 2 गीर. 1909 देशसेवक नागपूर. तर याचं जे ऑप्शन आहे 1. ओके, त्याच्यामुळे 3 4 2 1 हे ऑप्शन याचं बरोबर आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न आहे स्ट्रॅची आयोग कशा संबंधी होता.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दुष्काळ उपाययोजनेसाठी स्ट्रॅची आयोग होता. प्रश्न क्रमांक 10. 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लाला लजपत राय. हे 1920 मध्ये स्थापन झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 11. विधाने विचारात घ्यायची आहेत. 4 विधाने आहेत आणि त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते येथे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन ए विधान आहे की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. तर हे विधान बरोबर आहे. बी म्हणतं की महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. तर हे चुकीचं आहे. सी म्हणतं की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किमी आहे. तर हे सी उत्तरही बरोबर आहे. ऑप्शन डी म्हणते की महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौकिमी आहे. तर हे डी सुद्धा बरोबर आहे. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 4 ए, सी, डी याचं ऑप्शन हे बरोबर आहे. चौथा प्रश्न क्रमांक 12. पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावायचा आहे. उंचीनुसार उतरता क्रम लावायचा आहे. तर मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ हे पर्वत शिखर आहे. त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. तर यामध्ये पहिलं आहे मकालू, नंतर येतं अन्नपूर्णा, नंतर येतं नंदादेवी आणि नंतर येतं बद्रीनाथ. तर यांचा उतरत्या क्रमानुसार हा सिक्वेन्स आहे. ऑप्शन क्रमांक 3 ए, सी, बी, डी हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश. बांगलादेशाशी भारताची सर्वात जास्त लांब सीमा आहे. यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील काही जिल्हे आहेत आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. इथे जिल्हा आहे आणि शहरी लोकसंख्या आहे टक्केवारीमध्ये. ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1. अहिल्यानगरची शहरी लोकसंख्या 20.10 आहे. यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या 21.59% आहे. सातारा जिल्ह्याची शहरी लोकसंख्या 18.98 आहे आणि लातूर जिल्ह्याची शहरी लोकसंख्या 25.47% आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 15वा प्रश्न. खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? तर यामध्ये याचं ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे, ओल चिक्की. तर यामध्ये ओल चिक्की लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते. प्रश्न क्रमांक 16. जोड्या जुळवा आहे. तर यामध्ये ही जिल्हे आहेत आणि जिल्ह्यांमध्ये असलेले जे स्थान आहे, प्रसिद्ध स्थान आहे, तिथे माहिती दिलेली आहे. तर यामध्ये भंडारा जिल्ह्यात तलावांचा जिल्हा आहे. नंदुरबार यशवंतराव तलाव आहे. उदयपूरमध्ये सिटी ऑफ लेक्स आहे आणि छत्रपती संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे की 4, 1, 2, 3. प्रश्न क्रमांक 18. जिल्हे आहेत आणि लिंग गुणोत्तर प्रमाण आहे जनगणना 2011 नुसार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे 3, 4, 1, 2. तर या ठिकाणी बघा, पुण्याचं 995, रत्नागिरीचं 1122, अहिल्यानगरचं 939, नागपूरचं 991. तर 3, 4, 1, 2 याचं असं उत्तर आहे. पुण्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण 915, रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर प्रमाण 1122, अहिल्यानगरचं 939 आणि नागपूरचं लिंग गुणोत्तर प्रमाण 951 हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. प्रश्न क्रमांक 19. जिल्हे आहेत आणि जलविद्युत प्रकल्प आहे. तर यामध्ये याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 4, 1, 2, 3. ओके, 4, 1, 2, 3.
सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी जलविद्युत प्रकल्प आहे, सातारा जिल्ह्यामध्ये कनेर जलविद्युत प्रकल्प आहे, रायगडमध्ये भीरा जलविद्युत प्रकल्प आहे, तर सांगलीमध्ये वारणा जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 20वा, मासेमारी बंदर आहे आणि जिल्हे आहेत. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2, 1, 4, 3. डहाणू मासेमारी बंदर पालघरमध्ये आहे. माहीम मासेमारी बंदर मुंबईमध्ये आहे. दाभोळ मासेमारी बंदर रत्नागिरीमध्ये आहे. विजयदुर्ग मासेमारी बंदर सिंधुदुर्गमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही किंवा नाहीत? तर ABCD ऑप्शन आहेत आणि त्याच्यामध्ये 1960 महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार कोणत्या संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही. बघा, जर काही शब्द मराठीमध्ये कळाले नाही तर इंग्लिशमध्ये पाहायला सुद्धा हरकत नाही. ओके, जसं की इथे म्हणते की अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट 1960 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट द पर्पज ऑफ ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ओके, जर मराठी शब्दांचा अर्थ कळला नाही तर त्यावेळेस इंग्लिश वाचायला हरकत नाही. ओके, तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक, बघा हे पर्यायी उत्तरं पण आहेत पण यामध्ये याचा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. फक्त C याचा उद्देश नाही आहे. तर उद्देश कोणकोणते आहेत तेही वाचून घेऊयात. सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली की नाही ते तपासणे हे याचं काम आहे या संस्थेचं. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होते की नाही हे तपासणे. तसेच सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे या अंकेक्षणाचा उद्देश नाही आहे, संस्थेच्या अंकेक्षणाचा उद्देश नाही आहे. ओके, म्हणून ऑप्शन C इज याचं उत्तर बरोबर आहे. D म्हणतं की सहकारी संस्थांचे जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे हे या संस्थेचं काम आहे. ओके, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 फक्त C यामध्ये हे विधान याचा उद्देश नाही आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. कोणत्या कराचा सर्वाधिक हिस्सा आहे? तर यामध्ये याचा ऑप्शन क्रमांक 3 वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. क्रमांक 23, भारतातील औद्योगिक संस्था व त्यांच्या स्थापना वर्ष येथे दिलेले आहे. औद्योगिक संस्था आणि स्थापना वर्ष. तर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCI याची जी स्थापना आहे ती 1948 मध्ये झाली. भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI संस्थेची स्थापना 1964 मध्ये झाली. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ याची स्थापना 1955 मध्ये झाली. राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1954 झाली. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. याचा ऑप्शन क्रमांक 2, 2, 1, 4, 3 याचं हे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24, भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधाने ओळखायची आहेत. तर यामध्ये पहिलं विधान म्हणते की हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. याचं ऑप्शन हे विधान बरोबर आहे, B विधान बरोबर आहे. अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक C सुद्धा बरोबर आहे. हा अहवाल तर ऑप्शन क्रमांक हे चुकीचं आहे. तर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, B आणि C. प्रश्न क्रमांक 25 की महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27व्या हिस्स्यासह कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे की दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 26, विधाने विचारात घ्यायची आहेत आणि विधान कोणतं बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर यामध्ये पहिलं विधान बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये झाली. हे विधान बरोबर आहे. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे विधान चूक आहे. ऑप्शन क्रमांक C जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. ऑप्शन D रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. ऑप्शन क्रमांक D सुद्धा बरोबर आहे. तर याचं A, C, D हे ऑप्शन आहे. तर ऑप्शन क्रमांक
4 A, C, D हे विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला आहे? तर यामध्ये ABCD ऑप्शन देऊनही त्यामध्ये पर्यायी उत्तरे शोधायची आहेत. 1, 2, 3, 4 अशी पर्यायी उत्तरे आहेत. याचा ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. फक्त C म्हणजेच 1999 ते 2000 या वर्षाचा वापर येथे करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कोणता कायदा लागू केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मैत्री कायदा लागू केला आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29. पंचवार्षिक योजना आणि विकासाचे निर्धारित लक्ष्य इथे आपल्याला दिलेलं आहे. जोड्या जुळवायच्या आहेत. तर यामध्ये पाचवी योजना आहे. पाचवी योजना 1974 ते 1979. याचा ऑप्शन क्रमांक निर्धारित लक्ष्य आहे 4.4. सहावी योजना 1980-85 मध्ये याचं निर्धारित उत्तर आहे 5.2. नववी योजना 1997 ते 2002 याचं निर्धारित लक्ष्य आहे 6.5. 12वी योजना आहे 2012-17 मध्ये याचं निर्धारित लक्ष्य आहे 8.4. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2, 3, 4. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती विधाने लेखापालनाच्या फायद्यासंबंधित योग्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक ABCD आहे. तर यामध्ये लक्षात घ्या याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ABC हे विधाने योग्य आहेत. कोणकोणती आहेत? यामध्ये पहिलं विधान बघा. सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येते. हे विधान बरोबर आहे. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. हे विधानसुद्धा बरोबर आहे. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. ऑप्शन C सुद्धा बरोबर आहे. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. हे विधान चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. ABC याचा. प्रश्न क्रमांक 31. तेलबिया व कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन काय राबवित आहे? तर याचं उत्तर आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान हे योजना राबवत आहे. प्रश्न क्रमांक 32. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात कोणती विधाने खालील विधाने विचारात घ्या. A आणि B विधान दिलेलं आहे. कोणतं योग्य आहे ते विचारलेलं आहे. तर यामध्ये योग्य विधान कोणतं आहे ते पाहायचं आहे. पहिलं विधान बघा की शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. तर शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. फक्त B बरोबर आहे. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक काय आहे 2. केवळ B योग्य आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च हा कमी आहे. हे विधान येथे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर यामध्ये याचं उत्तर आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे भारतीय लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणकोणती कारणे आहेत? ABCD आहे. तर बघूयात की महामारी नियंत्रण आहे, मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ आहे. तर यामध्ये महामारी नियंत्रण, मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट झालेली आहे आणि शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ झालेली आहे. यामुळे मृत्यूदर कमी होण्याची ही कारणे आहेत. म्हणून याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, B आणि D. C हे चुकीचं विधान आहे. ओके. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. तर खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? तर यामध्ये ABCD ऑप्शन आहेत. केंद्र पुरस्कृत योजनांची अनुदाने आहेत, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसारची अनुदाने आहेत, घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने आहेत आणि इतर अनुदाने आहेत. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 ABCD हे उत्तर बरोबर आहे. 4 आहे. प्रश्न क्रमांक 36. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले? तर याचं ऑप्शन आहे उदगीर. ऑप्शन क्रमांक 4 उदगीर हे बरोबर आहे. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 37. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या
भारतातील पहिले लेव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आलेले आहे? तर याचा ऑप्शन क्रमांक 4 आहे जम्मू काश्मीर. याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळालेले आहे? तर याचा ऑप्शन क्रमांक 3 आहे शक्ती पंप. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 39. 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कंपाला युगांडा येथे ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. ही कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 सबाल्टर्न अभ्यास यामध्ये ते रणजित गुहा हे या विषयाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 41. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 132 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक 42. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जानिक सिनर आणि अरिना सबालेंका. हे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बिमरेन उपक्रम सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था. हा कार्यक्रम हा बिमरेन उपक्रम आहे. ओके. प्रश्न क्रमांक 44. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? तर याचं ऑप्शन क्रमांक 4 आहे ABCD. तर यामध्ये रिलायन्स फाउंडेशन पण आहे, अदानी समूह पण आहे, आदित्य बिर्ला कॅपिटल पण आहे आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे सुद्धा आहेत. हे याचे प्रायोजक होते. 2024च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डेव्हिड बेकर, डेमिस हासाबीज आणि जॉन जम्पर या तिघांना हे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46 की नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे ADBचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन मासात्सुगु असाकावा. हे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष होते नोव्हेंबर 2024च्या अखेर. प्रश्न क्रमांक 47. लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अजय माणिकराव खानविलकर. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 48. पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड 12 सिल्वर 13 ब्रॉन्झ पदके जिंकले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान या देशाने एवढी पदके जिंकलेली आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 50. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे. 51. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुसूची 7 हे केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न 52. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलम 32ला आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं विधान म्हणतं की भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे आणि बी विधान म्हणते की राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून काढून टाकता येते. तर यामध्ये याचे जे दोन्ही विधानं आहेत ते दोन्ही बरोबर आहेत. A आणि B हे याचं ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 54. कोणत्या घटनादुरुस्तीने
कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केलेली आहे? तर याचं ऑप्शन क्रमांक 2 आहे की 7वी घटनादुरुस्ती कायदा 1956 अंतर्गत हा नियम आपल्याला ही तरतूद लागू करता येते. प्रश्न क्रमांक 55. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅशने मंजूर करावा लागतो? तर याचा ऑप्शन क्रमांक आहे साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. परमानंद कटाराविरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वैद्यकीय निगा या बाबीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 57. पुढील विधाने विचारात घ्यायची आहेत आणि कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर यामध्ये पहिलं विधान बघा, 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे. आणि बी विधान म्हणतं की 74व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे? तर याचं ऑप्शन क्रमांक 4 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59. यादी क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेचे कलम दिलेले आहे आणि यादी 2 मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. तर ह्या कोणत्या प्रकारे आहेत ते बघूयात. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 4 1 2 3. तर याचं उत्तर आहे 4 1 2 3. कलम 14 अंतर्गत राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही अशी तरतूद आहे. कलम 15 अंतर्गत राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाहीत ही तरतूद आहे. कलम 16 अंतर्गत राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती याबाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल. कलम 17 अंतर्गत अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी हे या तरतुदी या कलमांतर्गत येतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट पहा. प्रश्न क्रमांक 60. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? तर यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 70 अंतर्गत विधानसभेची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 61. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. आय होप तुम्हाला हे प्रश्न समजत आहेत आणि कशा पद्धतीनं हे प्रश्न विचारले जातात ग्रुप सी साठी याचा तुम्हाला अंदाजा येत आहे. यावरून अभ्यास कसा करायचा हेही आपल्याला यावरून आयडिया येते. ओके, आय होप तुम्हाला आवडत आहे अशी मी आशा करते. जर तुम्हाला आवडत असेल, जर तुम्हाला समजत असेल, आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी 2.0. ओके, प्रश्न 62. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश या 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. मग या ठिकाणी याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून ते 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील असं इथे दिलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए आणि बी यांचा समावेश होत नाही. ए आणि बी काय आहे? अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्यायव्यवस्था ही भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये येत नाही. ओके, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 64. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतींमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 243 डी अंतर्गत
पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 65. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 महाधिवक्ता. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? टॅक डायोड. ओके, फोटोव्होल्टॅक डायोड हे उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 67. बॉल बिअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सरपी घर्षण, याला स्लाइडिंग फ्रिक्शन असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 68. योग्य उत्तर निवडायचं आहे. मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारता ऐकू येतात, हे बरोबर आहे. इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक असते, ही चूक आहे. अल्ट्रासोनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते, हेही चूक आहे. ध्वनिलहरी घनपदार्थातून प्रवास करू शकत नाहीत, हे सुद्धा चूक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे एकच बरोबर आहे, म्हणून येथे ऑप्शन क्रमांक 4 हे फक्त ए वाक्यच बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. तर या ठिकाणी हा जो 69वा प्रश्न आहे, कार्बन डायसल्फाईडचा उपयोग आणि डॅश, तर यामध्ये हा जो प्रश्न आहे तो MPSCने अशा प्रकारे करून बाहेर करण्यात आलेला आहे. हा प्रश्न MPSCच्या या पेपरमध्ये. ओके, प्रश्न क्रमांक 70. कास्य या मिश्र धातूंमध्ये कोणत्या 2 धातूंचा समावेश असतो? तर कास्य धातूमध्ये कॉपर आणि टीन, कास्य या मिश्र धातूमध्ये कॉपर आणि टीन या धातूंचा समावेश असतो. ओके, 71वा प्रश्न. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू आहे, कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 CH-Cl3. म्हणजे तर खालीलपैकी नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जोड्या जुळवायच्या आहेत. प्राणी आहेत आणि ऑर्डर आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2 3 4 1. 2 3 4 1. तर भारतीय गांडूळ हे ओपिस्टोपोरामध्ये येतं. भारतीय गायींचा घृतकर्ण म्हणजे लीच हा गनाथोब्लेडिडामध्ये येतं. मधमाशी हायमेनोप्टेरामध्ये येतं. पलंगातील कीटक म्हणजेच ढेकूण हा हेमिप्टेरामध्ये येतं. हे ऑर्डर आहे त्याचं. ओके, तर याचं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. 2 3 4 1. प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74. कांगारू हा प्राणी डॅश या फायलममध्ये समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सत्सन या फायलममध्ये समाविष्ट आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 75वा प्रश्न. जैविक खतांमुळे काय काय होतं किंवा नसतं, असतं किंवा नसतं? तर यामध्ये बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर यामध्ये मातीतील पोषण तत्वाचे समृद्धीकरण होते, कशामुळे? जैविक खतांमुळे. ओके, तर ऑप्शन 2 हे बरोबर आहे. प्रश्न 76. भुईमुगावरील टिकारोग कोणामुळे होतो? भुईमुगावरील टिकारोग कोणामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर्कोस्पोरा. सर्कोस्पोरा यामुळे हा भुईमुगावरील टिकारोग होत असतो. 77. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्सबद्दल चुकीचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रायझोपस हे त्याचे उदाहरण आहे, तर हे चुकीचं आहे. मग बरोबर काय काय आहे तर तेही वाचून घेऊयात ब्रायोफाइट्सबद्दल. तर ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यांना मुळाऐवजी मुलाभ म्हणजे रायझोइड्स असतात. तर हे या ब्रायोफाइट्सबद्दल आहे, योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. 78वा प्रश्न. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 A, B आणि C. तर हॉफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, B आहे पॅनेसिया बायोटेक, C आहे बायोमेड गाझियाबाद. या 3 ठिकाणी, या 3 प्रयोगशाळेमध्ये पोलिओ लस तयार केली जाते.
प्रश्न क्रमांक 79. ज्या परस्पर संबंधांमध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला डॅश असे संबोधतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. कॉमन्सालिझम असे यांना म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 80. डॅश या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आयोडीन या आजारामुळे आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.